नमस्कार. तुम्हाला सर्वांना हे माहीतच झालेलं आहे की नरकासुराचा वध हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा आणि देवी काली या सर्वांनी मिळून केला. आता तुम्हाला वाटेल की आपल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या फळाचा या व्हिडिओशी काय संबंध. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे फळ दिसत आहे त्याचं नाव आहे कारीट. या फळाला अभ्यंगस्नाना दिवशी तुम्ही अभ्यंगस्नान करण्याच्या अगोदर तुमच्या घरामधील जे काही पुरुष मंडळी आहेत त्या पुरुषांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने तुम्हाला ते फळ फोडायचं असतं. कारण की नरकासुराचा वध करणं म्हणजे फक्त नरकासुराचा वध नव्हता, तर आपल्या अंतर्गत असलेल्या दुष्ट शक्तींचा, आसुरी शक्तींचा किंवा आपल्याला झालेल्या भूतबाधेचा नायनाट करण्यासाठीचा हा वध होता. मग जेव्हा आजच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा अभ्यंगस्नान करता त्यावेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने हे जे फळ फोडणार आहात, त्यामुळं तुमच्या आतमध्ये असलेल्या ज्या काही दुष्ट शक्ती असतील किंवा जे काही वाईट गोष्टी असतील त्यांचा नायनाट आपण या माध्यमातून करत असतो. त्यामुळं आजही गोवा किंवा कोकण या भागामध्ये मिळणाऱ्या ह्या फळाला पुरुष मंडळी अभ्यंगस्नानाच्या अगोदर त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडतात. यामागं आणखीन एक शास्त्रीय कारण आहे की आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याची जी शिर असते ती आपल्या मेंदूशी थेट कनेक्ट झालेली असते आणि त्यामुळं आपल्याला कारीट ह्या फळाचा वापर करून अभ्यंगस्नानाच्या दिवशी हे फळ फोडायचं आहे. तुम्हाला ही माहिती माहीत होती का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.